नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये आपण 13वा लेसन पाहत आहोत, ज्याचं नाव आहे रासायनिक बदल व रासायनिक बंध. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलं की दोन प्रकारचे बदल आपण आपल्या अवतीभोवती बघत असतो, ते म्हणजे भौतिक बदल आणि रासायनिक बदल. भौतिक बदलांबद्दल माहिती मी तुम्हाला सांगितली की जे बदल टेम्पररी असतात त्यांना भौतिक बदल असं म्हणतात, तर जे बदल रासायनिक असतात त्यांना आपण म्हणजे जे परमनंट असतात त्यांना रासायनिक बदल असं म्हणतात. रासायनिक बदलाची काही उदाहरणं घेतली की आपण बघितलं की लोखंड जर आपण बाहेर एक्सपोज केलं, हवेमध्ये ठेवलं, तर हवेतील ऑक्सिजन आणि आर्द्रता म्हणजेच पाणी यांच्याशी त्या लोखंडाचा संपर्क येऊन त्याच्यापासून गंज तयार होतो, Fe2O3 म्हणजे फेरस ऑक्साईड तयार होतं आणि पाण्याच्या मॉलिक्युल्स अशा प्रकारे त्याला गंज चढतो. आणि ही जी अभिक्रिया आहे ती रासायनिक अभिक्रिया आहे, कारण हा जो बदल आहे तो परमनंट आहे. तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल मी सांगितलं की सोडियम हायड्रॉक्साईड आणि HCl यांच्यामध्ये रिएक्शन होऊन सोडियम क्लोराईड आणि पाणी तयार होतं. आता एकदा सोडियम क्लोराईड तयार झालं की परत आपण त्याच्यापासून सोडियम हायड्रॉक्साईड किंवा HCl तयार करू शकत नाही, म्हणजे हा रिव्हर्स चेंज करता येत नाही. म्हणून ह्या रिएक्शनला केमिकल चेंज किंवा रासायनिक बदल असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपण भौतिक बदलासाठी पाण्याची वाफ हे एक चांगलं फॅमिलियर एक्झाम्पल घेतलेलं आहेच आणि त्याच्याविषयी सुद्धा आपण यापूर्वी बोललेलो आहोत. आता रासायनिक बदल नक्की कसे घडतात त्याच्याविषयी आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर आता मग पाहूया रासायनिक बदल व रासायनिक बंध. इथे पहा रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण. आता रासायनिक बदल होत असताना आपण ते सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन करतो, पण त्यापूर्वी शाब्दिक समीकरण कशा प्रकारे लिहिलं जातं त्याच्याविषयी आपण आता इथे पाहणार आहोत. इथे पहा रासायनिक बदल घडताना मूळच्या द्रव्याचे रासायनिक संघटन बदलून वेगळे रासायनिक संघटन असलेले वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार होतात. मी तुम्हाला याच्यापूर्वीच एक्झाम्पल सांगितलेलं आहे की पाणी तयार होत असताना हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन जर आपण रिएक्टंट मध्ये बघितला तर तो जळतो, म्हणजे तो जो स्वतः जळतो, तर त्याच्याबरोबर असलेला ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनाला मदत करतो, तो स्वतः जळत नाही. आणि या दोघांपासून तयार झालेलं जे पाणी आहे, प्रोडक्ट जे आहे, ते आग विझवण्याचं काम करतं. म्हणजे जे प्रोडक्ट आहेत त्याचे गुणधर्म H2 आणि O2 च्या गुणधर्मापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे रासायनिक संघटन ज्या वेळेला नवीन घडून येतं प्रोडक्टमध्ये, त्यावेळेला त्याचे गुणधर्म बदललेले असतात. आता बघा, रासायनिक संघटनातील बदल नेमकेपणाने माहीत असल्यास रासायनिक बदलासाठी रासायनिक अभिक्रिया लिहिता येते. म्हणजे बदल झालाय की समजा आपण बघतो की NaOH आणि HCl पासून NaCl सोडियम क्लोराईड आणि पाणी तयार होते. किंवा आपण दुसऱ्या रिएक्शन्स बघितल्या की आम्ल आणि आम्लारी असो, NH4OH आम्लारी आहे आणि त्याच्यानंतर HCl त्याच्यापासून NH4 अमोनियम क्लोराईड आणि पाणी तयार होतं. तर आपण त्याची रासायनिक अभिक्रिया लिहू शकतो. जर आपल्याला बदल आणि त्यांचे फॉर्म्युले माहित असतील तर आपण ते लिहू शकतो. आता बघा, रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळच्या द्रव्यातील रासायनिक पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र तसेच तयार झालेल्या नवीन पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र यांचा उपयोग करतात. म्हणजे याचा अर्थ ही रासायनिक सूत्र आपल्याला माहित असावी लागतात. उदाहरणार्थ आपण बघतो बघा, आपण मॅग्नेशियम क्लोराईड लिहिताना MgCl2 लिहितो, तोच अॅल्युमिनियम क्लोराईड लिहिताना AlCl3 लिहितो. आता दोघांचं नावामध्ये क्लोराईड दिसतोय, तरी आपण Mg मध्ये 2 Cl लावतो आणि Al मध्ये 3 Cl लावतो. आता फॉर्म्युले माहित असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, मॅग्नेशियमचा अणु क्रमांक आहे 12, म्हणजे 2, 8 आणि 2. त्याचा आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते 2 इलेक्ट्रॉन क्लोरीनचा अणु क्रमांक 17 असल्यामुळे 2, 8, 7 एका क्लोरीनला एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. परंतु मॅग्नेशियम क्लोरीनच्या बाजूला ज्या वेळेला येतो त्यावेळेला दुसरा इलेक्ट्रॉन काय करणार, आणि म्हणून दुसरा क्लोरीन त्याला येऊन चिकटतो आणि MgCl2 तयार होतो. तसं आपण सांगू शकतो जेव्हा अॅल्युमिनियम क्लोराईड, हे सुद्धा क्लोराईड आहे, परंतु ह्याच्या फॉर्म्युल्यामध्ये AlCl3 3 Cl दिसतात आपल्याला. आता अॅल्युमिनियमचा अणु क्रमांक आहे 13, म्हणजे 2, 8, 3. हा आउटर मोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन घेतलेले असतात आणि 3 इलेक्ट्रॉन हा देऊ शकतो, कारण मेटल आहे, तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बनतो. आता एका क्लोरीनला तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. 17 ऍटॉमिक नंबर असल्यामुळे 2, 8, 7 अष्टक तयार करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर अजून 2 क्लोरीन त्याच्या बाजूला येतात, ClCl आणि AlCl तयार होतो. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया लिहित असताना आपल्याला त्यांचे केमिकल फॉर्म्युले, त्यांची सूत्र माहिती असणं खूप गरजेचं आहे. नेहमीच्या सरावाने ही सूत्र आपल्याला पाठ होऊन जातात, त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. आता पहा, उदाहरणार्थ आपण बघितलं तर लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यास घडून येणारा रासायनिक बदल हा लिंबू रस मधील सायट्रिक अम्लामध्ये होतो व तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईड असतो.
तुम्हाला सांगितलं इथे बबल्स जे येतात, पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की लिंबू रसामध्ये NH CO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट टाकल्यानंतर त्याच्यापासून फसफसणारा असा एक बुडबुडे आणणारा एक वायू तयार होतो. तो वायू दुसरा तिसरा कुठलाही नसून कार्बन डायऑक्साईड असतो. आता नवीन जे प्रोडक्ट तयार होईल सायट्रेट, त्याचं सुद्धा त्याची चव जी आहे ती बदललेली आहे, म्हणजे त्याची पहिली लिंबाची आंबट चव राहिलेली नाही. आता या रासायनिक अभिक्रियेसाठी पुढील प्रमाणे शाब्दिक समीकरण लिहिता येते. आता बघा, सायट्रिक आम्ल प्लस सोडियम बायकार्बोनेट आणि याच्यामधून कार्बन डायऑक्साईड CO2 आणि सोडियम सायट्रेट म्हणजे क्षार, सोडियम सायट्रेट क्षार तयार होतात. हे उदासीनीकरणाची अभिक्रिया आहे. कारण ज्या वेळेला कधी अम्ल आणि अम्लारी यांचं एकत्रीकरण होतं त्यावेळेला नेहमीच क्षार तयार होतात आणि अशा प्रकारच्या अभिक्रियेला उदासीनीकरणाची अभिक्रिया म्हणजे न्यूट्रलायझेशन रिएक्शन असं म्हणतात. याच्याविषयी आपण यापूर्वीच्या लेसन मध्ये पाहिलेलं आहे. इथे पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी म्हणजे संबंधित पदार्थांची नावे वापरून शाब्दिक समीकरण लिहिणे ही होय. आपण बघितलं की अम्ल म्हणजे सायट्रिक आम्ल, आपण हे नाव लिहिलं. त्याच्यानंतर सोडियम बायकार्बोनेट, त्याच्यामध्ये टाकला होता आपण खाण्याचा सोडा, ते नाव लिहिलं आणि प्रोडक्ट मध्ये एरो दाखवून त्याच्यानंतर सायट्रेट हा क्षार तयार होतो आणि सोडियम सायट्रेट आणि त्याच्यानंतर तिथे काय तयार होतं तर पाणी तयार होतं. यात प्रत्येक किंवा कार्बन डायऑक्साईड तयार होतो. यात प्रत्येक नावाऐवजी त्या पदार्थाचे रासायनिक सूत्र लिहिले की ते रासायनिक समीकरण होते. म्हणजे शाब्दिक समीकरणामध्ये आपण त्यांची नावं लिहित असतो आणि त्याच्यासाठी जसं की कॉपर क्लोराईड साठी आपण CuCl2 म्हणणार, कॅल्शियम क्लोराईड साठी CaCl2 म्हणणार, ह्याच्याचं रासायनिक सूत्र झालं. तर रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे पदार्थ डाव्या बाजूला तर तयार झालेले नवीन पदार्थ उजव्या बाजूला लिहितात व मध्ये बाण काढतात. आता जो बाण आहे तो त्या रिएक्शनची दिशा दाखवत असतो. आपल्याला माहित आहे की डाव्या बाजूला जे लिहिलं जातं त्याला म्हणतात रिएक्टंट्स म्हणजे अभिक्रियाकारक आणि उजव्या बाजूला जे तयार होतात ते असतात प्रोडक्ट म्हणजेच उत्पादित. आता या बाणाचे टोक तयार झालेल्या पदार्थाच्या दिशेला असते, म्हणजे तिकडे पदार्थ तयार झाले म्हणजे ती दिशा दाखवतो. या रासायनिक अभिक्रियेची दिशा दाखवण्याचं काम हा बाण करत असतो. हा अभिक्रियेची दिशा दर्शवणारा बाण आहे. बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले मूळ पदार्थ म्हणजेच अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ होत आणि त्यांना आपण अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं सुद्धा म्हणू शकतो, म्हणजेच त्यांना रिएक्टंट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना उत्पादित म्हणतात, म्हणजे जे प्रोडक्ट तयार झालेलं आहे ते बाणाच्या आपण पुढल्या बाजूला दाखवतो, म्हणजे बाणाने दिशा दाखवली जाते रिएक्शनची. अभिक्रियेतील उत्पादितांची जागा बाणाच्या उजव्या बाजूला असते, म्हणजे राईट हँड साईडला जे काही दिसतात ते त्याचे उत्पादित असतात. विद्यार्थी मित्रांनो, आधीची जी रिएक्शन दाखवली त्याच्यामध्ये सायट्रिक आम्ल आणि सोडियम बायकार्बोनेट हे डाव्या बाजूला दाखवलेले आहेत, म्हणजे अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणजेच रिएक्टंट्स आहेत आणि त्यांच्यापासून तयार झालेले जे कार्बन डायऑक्साईड आहे किंवा सोडियम सायट्रेटचा जो क्षार आहे ते क्षार म्हणजे जे उदासीनीकरणाची अभिक्रिया आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितली ते क्षार म्हणजेच काय तर त्याचे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे आपल्याला आता कळून चुकलेलं आहे की डाव्या बाजूला नेहमीच अभिक्रियाकारक लिहितात आणि उजव्या बाजूला उत्पादित लिहिण्याची पद्धत आहे. म्हणजे अशा प्रकारे शाब्दिक समीकरणाचं रूपांतर आपण रासायनिक अभिक्रियेमध्ये केलं, कारण आपल्याला त्याच्यासाठी रासायनिक फॉर्म्युले माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा दैनंदिन जीवनात रासायनिक बदल, आता दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल कुठले असतात तर आपल्या आजूबाजूला, शरीरात, घरात तसेच प्रयोगशाळेत आपल्याला रासायनिक बदलांची अनेक उदाहरणे दिसतात. शाब्दिक व रासायनिक समीकरणे लिहिता येतात असे काही रासायनिक बदल आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला सुद्धा कशाचं रूपांतर, आता समजा आपण झाडांचा विचार केला म्हणजे प्लांट्सचा विचार केला तर कार्बन डायऑक्साईड त्याच्या स्टोमॅटल ओपनिंग मधून आतमध्ये जातो. खालून येणारं पाणी म्हणजे मुळांमार्फत येणारं पाणी, सूर्यकिरण आणि त्याच्या पानामध्ये असलेल्या हिरव्या रंगाचं क्लोरोफिल यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन याच्यामध्ये सुद्धा रासायनिक अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार होतो, म्हणजे C6H12O6 हे त्याचे अन्न तयार होतं आणि ह्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू मुक्त होतो, तो स्टोमॅटल ओपनिंग मधून म्हणजे पर्णरंध्रांमधून बाहेर पडतो आणि तो आपण वापरतो, आपण आपल्या श्वासासाठी वापरतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे अभिक्रिया होते हे आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा नैसर्गिक रासायनिक बदल. आता याच्याविषयी आपण बघूया. नॅचरल केमिकल चेंज कशा प्रकारे होतो त्याच्यामध्ये पहिला आहे श्वसन. आता हे श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी जैविक प्रक्रिया आहे, म्हणजे ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ बाहेर सोडतो. सखोल अभ्यासानंतर समजते की श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाणी हे तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण जे काही खातो
त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. आता ग्लुकोज काय करतं, ग्लुकोज लहान आतड्यामध्ये स्फिंक्टर वॉल म्हणजे जठराला जो स्फिंक्टर वॉल असतो त्याच्यामधून लहान आतड्यामध्ये एंट्री करतं, ते अल्कलाईन केलं जातं. त्याच्यामध्ये बाईल सोडून म्हणजे पित्ताशयामधून येणारं पित्त सोडून ते अल्कलाईन करतात, कारण स्टमक मध्ये ते ऍसिडिक असतं. आता ह्या लहान आतड्याभोवती असलेल्या केशिका ज्या असतात, म्हणजे लहान लहान ज्या केशिकांचं जाळं आहे रक्तकेशिकांचं, त्याच्यामध्ये हे पदार्थ ऍब्झॉर्ब केले जातात आणि रक्तामार्फत हे प्रत्येक पेशीमध्ये नेले जातात. पेशीमध्ये असलेला मायटोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये क्रेब्स सायकलच्या मार्फत आपण श्वासाने घेतलेला ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांच्यामध्ये रिएक्शन होते. त्याचं शाब्दिक समीकरण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दाखवलेलं आहे बघा. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन याच्यापासून आपल्याला मिळतो कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. आता ही रिएक्शन रासायनिक समीकरण तुम्हाला दिसतंय बघा. C6H12O6 हा ग्लुकोजचा स्ट्रक्चर आहे आणि O2 त्याच्यावरून CO2 आणि H2O दिसतोय. ही रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो पहा संतुलित आहे का? ठीक आहे, म्हणजे ही रिएक्शन संतुलित नाही. तर आपल्याला ती संतुलित करायची आहे. डाव्या बाजूला बघा आपल्याला 6 कार्बन दिसतात, परंतु उजव्या बाजूला एकच कार्बन दिसतोय, म्हणजे CO2 ला आपण 6 ने गुणणार आहोत. चुकूनही C6O2 लिहू नका बॅलन्स करताना, कारण असा कोणताही फॉर्म्युला नाहीये. म्हणून C ला पहिल्यांदा 6 हा अंक लिहायचा, म्हणजे 6CO2 लिहायचा आहे. परंतु हे करत असताना, कार्बन बॅलन्स करत असताना ऑक्सिजनची संख्या झाली 12 आणि H2O मधला एक ऑक्सिजन, असे 13 ऑक्सिजन झाले. परंतु त्यापूर्वी आपण H2H ला बॅलन्स करूया. इथे आपल्याला डाव्या बाजूला बघा रिएक्टेड मध्ये 12 हायड्रोजन दिसत आहेत आणि प्रोडक्ट मध्ये आपल्याला 2च हायड्रोजन दिसत आहेत. म्हणजे आपल्याला त्या हायड्रोजनच्या म्हणजे वॉटर मॉलिक्युलला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 6H2O म्हणजे 12H होतील आणि 6 ने गुणल्यामुळे ऑक्सिजन सुद्धा 6 होतील. पहिले आपण CO2 ला सुद्धा 6 ने गुणलेला आहे, म्हणजे 6 12 ऑक्सिजन आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 6 अशा 18 ऑक्सिजन आहेत. आणि रिएक्टेड मध्ये बघा C6H12O6 मध्ये 6 ऑक्सिजन आणि O2 चे 2 ऑक्सिजन, म्हणजे याला ऑक्सिजनला आपल्याला बॅलन्स करावं लागेल. तिथे 6 ने गुणलं की 6 12, 12 आणि 6 18. आता दोन्ही बाजूला कार्बन 6 झालेले आहेत. त्याच्यानंतर हायड्रोजनची संख्या झालेली आहे 12 आणि ऑक्सिजनची संख्या दोन्हीकडे झालेली आहे 18. म्हणजे ही रिएक्शन आता बॅलन्स झालेली आहे. अशा प्रकारे आपण कोणतीही रिएक्शन, कोणतीही अभिक्रिया संतुलित करू शकतो. एका परीक्षणनळीत ताजी चुन्याची निवळी कॅल्शियम हायड्रॉक्साईड, म्हणजे ह्याचा फॉर्म्युला CaOH/2 ब्रॅकेटमध्ये OH असतो, कारण कॅल्शियमचा अणुक्रमांक किती आहे तर 20, 2,8,8,2. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तो 2 इलेक्ट्रॉन हायड्रॉक्सिल ग्रुपला एका इलेक्ट्रॉनची गरज असते OH ग्रुपला, आणि म्हणून 2 हायड्रॉक्सिल ग्रुपची घटक, आणि म्हणून लिहिताना Ca आणि ब्रॅकेटमध्ये OH/2 लिहिला जातो. त्यात फुंक नळीने फुंकत राहा. काही वेळाने काय दिसेल, रंगहीन असलेली चुन्याची निवळी दुधाळ झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे दुधाची निवळी करतात, चुन्याची निवळी करतात कशी, तर आपण आदल्या रात्री जर चुना भिजत ठेवला तर एक्झोथर्मिक रिएक्शन बुडबुडे येऊन किंवा गरमपणा येऊन ती रिएक्शन होत असते चुन्याबरोबर पाण्याची, आणि त्याच्यानंतर कालांतरानंतर चुना सेटल होतो आणि वर जो पाण्यासारखा भाग राहतो ती म्हणजे चुन्याची निवळी. त्याचा फॉर्म्युला CaOH/2 असा आहे. स्लेक क्लायमॅक्स त्याला म्हटलं जातं. आता आपण जर फुंकत राहिलो तर आपल्याला माहिती आहे आपल्या उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. आता CaOH/2 आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेला कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामध्ये CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट आणि पाणी, म्हणजे CO2 मधला CO2 आणि OH/2 मधला एक ऑक्सिजन आणि शिल्लक राहिला H2O. अशा प्रकारे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो. आणखी काही वेळाने पांढरा अद्रावणीय स्थायू परीक्षणाच्या तळाशी बसतो असे दिसेल. हा कॅल्शियम कार्बोनेटचा अवक्षेप आहे, म्हणजे CaCO3 चा अवक्षेप आहे. चुन्याची निवळी दुधाळ झाली याचा अर्थ तिच्यात फुंक नळी वाटे मिळालेला मिसळलेला वायू कार्बन डायऑक्साईड होता. म्हणजे चुन्याची निवळी जिथे पुढे वापरली जाते ती कार्बन डायऑक्साईडच्या टेस्ट साठीच वापरली जाते. आता हे तुम्हाला समीकरण दिसतंय. त्याच्यामध्ये CO2 कार्बन डायऑक्साईडचं समीकरण, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH/2, CaCO3 आणि H2O असं पाणी तयार झालेलं आपल्याला दिसेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे रासायनिक बदल केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशन मध्ये कशा प्रकारे चुन्याच्या निवळीपासून आपण कार्बन डायऑक्साईड सोडल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट कसा तयार होतो, किंवा सायट्रिक अम्लाचं सोडियम बायकार्बोनेट बरोबरची रिएक्शन कशी असते याच्याविषयी या सेशन मध्ये पाहिलं. धन्यवाद.